नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना प्रवेश बंदी. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे प्रशासनाचा कडक निर्णय. पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा राज्य शासनाकडून गौरव. सौ ज्योतिकाकी कदम यांना प्रतिष्ठेचा वनश्री पुरस्कार. पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या. खेड तालुका महाविकास आघाडीतर्फे शासनास निवेदन. कोळंबे हायस्कूलची धोकादायक इमारत अखेर सील. भूस्खलनानंतर 350 विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय. आणि रोटरी स्कूलची माजी विद्यार्थिनी आस्था जैन यांची उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ गणपतीपुळे येथे मुसळधार पाऊस आणि समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गणपतीपुळे समुद्रात उतरण्यास प्रशासनानं तात्पुरती बंदी घातली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ अंमलबजावणी करत शासकीय विश्रामगृहापासून गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राच्या मागील बाजूपर्यंतच्या संपूर्ण समुद्र किनाऱ्यावर दोऱ्या बांधून प्रवेश रोखलाय. कोणतीही जीवितहानी किंवा अपघात होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा कडक निर्णय घेण्यात आला असून पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि ग्रामपंचायतीच्या वतीने किनाऱ्यावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. समुद्रात उतरण्याचा किंवा बंदी असलेल्या भागात जाण्याचा प्रयत्न करू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असं आवाहन प्रशासनाने पर्यटकांना केलंय. पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड आणि हरित महाराष्ट्राच्या उभारणीत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने शिवसेना नेते रामदास कदम यांच्या पत्नी, राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री तसेच महाराष्ट्र पर्यावरण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या मातोश्री सौ ज्योतिकाकी रामदासबाई कदम यांना प्रतिष्ठेचा वनश्री पुरस्कार जाहीर केला आहे. पर्यावरण संरक्षण, वृक्ष लागवड आणि जनजागृतीच्या माध्यमातून अनेक वर्ष सातत्याने केलेल्या कार्याचा गौरव म्हणून या राज्यस्तरीय सन्मान जाहीर करण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धनाला लोकचळवळीचं स्वरूप देण्यासाठी त्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांची राज्य शासनाने दखल घेत हा मानाचा पुरस्कार जाहीर केला आहे. वनश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर खेड तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून सामाजिक, राजकीय आणि पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांकडून सौ ज्योतिकाकी कदम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. त्यांच्या या सन्मानामुळे पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या अनेकांना नवी प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जाते. याच आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खेड तालुक्यातील शेतकरी, गोरगरीब आणि शहरातील व्यापारी तसेच नागरिकांचं झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून तातडीची मदत द्यावी याकरिता खेड तालुका महाविकास आघाडीतर्फे माननीय तहसीलदार सुधीर सोनावणे यांना निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख सचिन निकम, तालुका संघटक सौ अंकिता वेलुसे, उपशहर प्रमुख राजन निर्मळ, माजी नगरसेवक बशीर मुजावर, जसनाई, बाबाराम विठमल, संदीप चव्हाण आणि आघाडीचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान झालेल्या भूस्खलनामुळे धोकादायक ठरलेली कोळंबे येथील कळमजाबाई हायस्कूलची नवी इमारत अखेर पोलीस बंदोबस्तात स्थिर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पंचायत समितीच्या सभापती शर्वरी वेल्ले यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, शासकीय अधिकारी आणि शाळा व्यवस्थापनाची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत धोकादायक ठरलेल्या 6 वर्गखोल्या तत्काळ बंद करून विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. भूस्खलनामुळे शाळेचे शौचालय पूर्णपणे धोकादायक बनलं असून आणखी दरड कोसळल्यास संपूर्ण इमारतीलाही धोका निर्माण होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सुमारे 350 विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने उचललेल्या या पावलाचं पालकांनी स्वागत केलं असून शाळेसाठी तातडीने पर्यायी आणि सुरक्षित व्यवस्था उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी करण्यात येते. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडची माजी विद्यार्थिनी आस्था जैन हिने डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे येथून MBA पदवी यशस्वीरित्या संपादन करून शाळेचा गौरव वाढवला आहे. आस्थाच्या या यशामागे तिची मेहनत, जिद्द, चिकाटी
आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची महत्वपूर्ण भूमिका आहे. शालेय जीवनात रुजलेले संस्कार, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि मूल्याधिष्ठित शिक्षणामुळे तिने उच्च शिक्षणातही उल्लेखनीय यश संपादन केले. संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल यांनी आस्थाचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड पुन्हा एकदा चर्चेत आलंय. जमीन आणि इमारत कराच्या थकबाकी प्रकरणी अंजनवेल, वेलदूर आणि रानवी या 3 ग्रामपंचायतींनी कंपनी विरोधात थेट जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. तिन्ही ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा आणि मासिक सभांमध्ये या संदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला असून 28 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता कंपनीवर जप्तीची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत कंपनीसह जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनालाही अधिकृत नोटीस देण्यात आल्याची माहिती संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला अंजनवेल, रानवी आणि वेलदूर ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार. आज जप्तीविषयी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यासाठी अंजनवेल 2,92,71,666, वेलदूर 63,41,192 आणि रानवी 72,46,449 एकूण 4,28,59,307 अशी थकीत कराची रक्कम 2021-22, 22-23 या थकीत कराची रक्कम आम्ही वसूल करण्यासाठी आज जप्तीची प्रोसिजर करणार आहोत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार जिल्हा परिषदेने जे आदेश दिले त्या आदेशानुसार आम्ही ही जप्तीची प्रोसिजर वसूल करण्याची करत आहोत. त्यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही किंवा त्यांचा कोणताही कंपनी बंद पडावा असा मुख्य हेतू नाही. एकूण ग्रामपंचायती तिने मिळून 4,28,59,307 रुपये बाकी आहेत. 2021-22, 22-23 या 2 वर्षाची कराची रक्कम आहे. जप्तीची वेळ येण्याचं कारण असं आहे आपण वारंवार जी काही ग्रामपंचायतची अधिनियमाप्रमाणे जे प्रोसिजर असे बिल बजावणे, मागणी हुकूम देणे ह्या सर्व प्रोसिजर केलेल्या आहेत. तसंच जरी कंपनी आता हायकोर्टमध्ये अपीलात गेलेली असली तरी कोणत्याही प्रकारची आपल्याला स्थगिती आलेली नाही. त्याच्यामुळे आपल्याला ग्रामपंचायतला ते जप्तीचे अधिकार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आदेशांचा आम्ही मान राखून ते जप्तीची कारवाई करत आहोत. खेड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घोगरे, जखीणवाडी येथे दरड कोसळून विद्युत वाहिनींचं नुकसान झाल्याने परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाशी समन्वय साधून वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी तातडीने दुरुस्तीच्या कामांना सुरुवात करण्यात आली. या सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी शिवसेना तालुका प्रमुख तथा रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य सचिनजी धारवे यांनी केली. यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा करून वीज पुरवठा शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच काम सुरक्षित आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे याबाबतही संबंधित यंत्रणेला मार्गदर्शन करण्यात आलं. या पाहणीवेळी विभाग प्रमुख श्रीकांत शिर्के, भरत महाडिक, श्रीराम कदम आणि बळीराम निकम हे उपस्थित होते. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत शाश्वत करण्यात आले. मुसळधार पावसामुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित दिलासा मिळावा आणि मूलभूत सेवा अखंडित राहाव्यात यासाठी प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधून पाठपुरावा सुरू असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडी परिसरात झालेल्या भीषण दरड दुर्घटनेनंतर आपत्तीग्रस्त कुटुंबाच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतलाय. वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुयश पाष्टे यांच्या वतीने दुर्घटनेत मृत्यू झालेल्या शेलार कुटुंबासह अन्य 8 बाधित कुटुंबांना जीवनावश्यक शिधा साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी दरड दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या कल्पना शेलार यांच्या प्रकृतीची विचारपूस करून
त्यांना धीर देण्यात आला. कोकणरत्न पतसंस्थेचे अध्यक्ष उमेश नक्षे यांनी ही मदत दुःखाची भरपाई करू शकत नाही, मात्र या कठीण काळात आपण इतके नाही असा दिलासादायक संदेश दिला. या मदत कार्याच्या वेळी तळे मंडळ अधिकारी अर्चना लाकडे, ग्राम महसूल अधिकारी रोहन पाटेकर, ग्राम विकास अधिकारी गजानन घुगे, पोलीस पाटील संतोष कदम तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. दरम्यान प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने बाधित कुटुंबांना आवश्यक मदत व सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. वाडी येथे जी दुर्घटना घडली गेल्या 3 दिवसापूर्वी, तर ती अत्यंत वेदनादायी घटना आहे असं आमचं मत आहे. तर ही घटना ज्यावेळेला साहेब यांच्या कानावर ज्यावेळेला पडली, तर त्यावेळेला त्यांनी एक मदतीचा हात, जे गेले 6 कुटुंब जे आहेत तर त्यांचं घरासहित सर्व उद्ध्वस्त झालेलं आहे. तर एक मदतीचा हात म्हणून सुयश पांडे साहेब जे समर्थ कृपा विश्व याचे चेअरमॅन आहेत, ते संस्थापक आहेत. तसेच आमचे मित्र श्री दक्षे साहेब, ते कोकणरत्न नागरी सहकारी पतसंस्था चे अध्यक्ष आहेत, चेअरमॅन आहेत. गेले 10 वर्ष 11 वर्ष मध्ये काम करत आहेत. तर यांच्या सहकार्याने, पांडे साहेब यांच्या सहकार्याने ही जी मदत आणि मदतीचा हात आहे तो येथील कुटुंबांना देण्यासाठी आम्ही खेडवर इथे आलेलो आहोत. आणि जी घटना पाहिली तर त्याबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो आणि जे काही लोक गेलेली आहेत तर त्यांना श्रद्धांजली करतो. त्यासाठी आपण बोलतो. खेड तालुक्यातील दहिवली शेलारवाडी येथे झालेल्या भीषण दरड दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचाव आणि मदत कार्यात आणखी एक दिलासादायक घटना समोर आली आहे. दरड कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या साहित्याची पाहणी करताना कल्पना शेलार यांचं सुमारे 2 तोळ्यांचं मंगळसूत्र तसेच 12,000ची रोख रक्कम सुरक्षित अवस्थेत मिळून आली. मिळालेले मंगळसूत्र आणि रोख रक्कम संबंधित कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आली. आपत्तीच्या कठीण प्रसंगातही मदत कार्यात सहभागी असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणा आणि जबाबदारीच्या भावनेचं नागरिकांकडून कौतुक करण्यात आलं. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिनजी धाडवे, संदीप धाडवे, विभाग प्रमुख श्रीकांत शिर्के, श्रीराम कदम, प्रदीप चव्हाण, बळीराम निकम, आबा साळके, राजेंद्र शेलार, रुपेश कदम, रॉबिन भोसले, भरत महाडिक, रघुनाथ कदम, परेश जाधव, पंकज वाडकर, समीर राणी, अजय बेलोसे उपस्थित होते. संकटाच्या काळात मदत कार्यासोबतच नागरिकांच्या मौल्यवान वस्तू सुरक्षितपणे शोधून त्यांच्याकडे सुपूर्द करण्याचं कार्यही तितक्याच जबाबदारीने पार पडत असल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. 2 दिवसापूर्वी ही दुःखद घटना या ठिकाणी घडली होती आणि या दुःखद घटनेमधून ज्या महिलेला आपल्याला हा ग्रामस्थांच्या स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी वाचवले होते, त्यांचे दागिने आणि पैसे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गायब झाले होते. परंतु इथल्या ग्रामस्थांच्या सहकार्यानं आज पोलीस पाटील गंतन आणि पैसे या ठिकाणी या मातीच्या ढिगाऱ्यातून इथल्या ग्रामस्थांनी शोधून काढलेले आहेत आणि ते आता आम्ही थोड्या वेळात त्या मालकांच्या स्वाधीन करणार आहोत. त्यासाठी गावचे पोलीस पाटील असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, सर्व शाखा प्रमुख, सर्व आमचे सहकारी, सगळ्यांचे बी या ठिकाणी आज जो जेसीबी अटकला होता तो आज काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि त्यावेळेला ही दागिने आणि पैसे याचे शोधले आणि ते या ठिकाणी भेटलेले आहेत आणि त्यात आम्ही थोड्या वेळामध्ये त्यांच्या मालकांच्या स्वाधीन करणार आहोत. धन्यवाद. चिपळूण येथील तोंडली गावचे रहिवासी प्रभाकर धोंडू सावंत यांची प्राथमिक आरोग्य केंद्र वहाळ येथील जन आरोग्य समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती जिल्हा परिषद सदस्य तथा जन आरोग्य समितीच्या अध्यक्षा सौ शिवानीताई संदीप सावंत यांच्या शिफारसीनुसार तसेच तालुका आरोग्य अधिकारी चिपळूण तथा जन आरोग्य समितीच्या सचिव डॉक्टर ज्योती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. समाजकार्यातील सक्रिय सहभाग, जनहिताची बांधिलकी आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीतून प्राथमिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी ते कार्यरत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद चिपळूण विभाग येथे प्रभारी कार्यकारी अभियंता म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल ज्ञानेश्वर मेश्राम यांची जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं आणि नवीन जबाबदारीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी खेड तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिनजी धाडवे तसेच सिद्धेश खेडेकर उपस्थित होते. या सदिच्छा भेटी दरम्यान चिपळूण विभागातील विविध विकास कामे, पायाभूत सुविधा, रस्ते, पूल तसेच सार्वजनिक बांधकामाच्या गुणवत्तापूर्वक आणि वेळेत पूर्ततेसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. शासनाच्या विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सर्वसामान्य नागरिकांना अधिकाधिक लाभ मिळावा अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या प्रशासकीय अनुभवाचा आणि कार्यक्षम नेतृत्वाचा निश्चितच चिपळूण विभागाच्या विकास कामांना मोठा लाभ होईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब तर्फे आयोजित करण्यात आलेल्या रत्नागिरी ते पंढरपूर सायकल वारीला आज श्री विठ्ठल मंदिरातून उत्साहात प्रारंभ झाला. या सायकल वारीत 32हून अधिक सायकलपटूंनी सहभाग घेतला असून विठुनामाचा गजर करत वारी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. भक्ती, शिस्त, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारी ही सायकल वारी सुमारे 330 किलोमीटरचा प्रवास 3 दिवसात पूर्ण करणार आहे. यंदाच्या वारीत 20 वर्षांचा सर्वात तरुण आणि 74 वर्षीय ज्येष्ठ सायकलपटू सहभागी झालेत. शनिवारी हे सर्व सायकलपटू पंढरपूर येथे पोहोचून श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. रविवारी होणाऱ्या सायकल रिंगणातही सहभागी होणार आहेत. खेड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दहिवली परिसरातील काही ठिकाणी जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. संभाव्य भूस्खलनाचा धोका लक्षात घेता या घटनेची माहिती मिळताच शिवसेना तालुका प्रमुख तथा रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य सचिनजी धाडवे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जमिनीला पडलेल्या भेगांची पाहणी करून संभाव्य धोके, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तसेच बाधित कुटुंबांना तातडीने मदत मिळावी याबाबत संबंधित प्रशासनाशी चर्चा करण्यात आली. परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या तसेच आवश्यक असल्यास धोकादायक परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. या पाहणीवेळी शिवसेना महिला उपजिल्हा संघटिका सौ सुप्रियाताई पवार, विभाग प्रमुख श्रीकांत शिंदे, भोसले पंचायत समिती सदस्य बंधू डेरवणकर, विभागीय सचिव विजय मोरे, भरत महाडिक, श्रीराम कदम, रामचंद्र आखाडे आणि भाई शिलार उपस्थित होते. यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. तसेच प्रशासनाच्या समन्वयातून तातडीच्या उपाययोजना राबवून नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. गेल्या 2 दिवसापासून दहिवली गावातील जे काही संकट आलेलं आहे, या संकटाला आपल्या महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री या विभागाचे आमदार नामदार योगेश्वर कदम यांचं अतिशय बारीक लक्ष आहे. कालच दादांशी बोलणं झाल्यानंतर दादांनी सर्व लोकांना या ठिकाणी हळवा सांगितलं आहे आणि त्यांची व्यवस्था प्रशासनाने अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या गावामध्ये दुसऱ्या ठिकाणी केलेली आहे. आणि दादा स्वतः रविवारी सकाळी ह्या गावाला पुन्हा भेट देणार असून आपल्या गावातील ज्या काही समस्या आलेल्या आहेत त्या सर्व ग्रामस्थांना सुद्धा माझं आव्हान असेल की आपण रविवारी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या ज्या लोकांची घरं आहेत, काही लोकांची घरं आज जमीनदोस्त झालेली आहेत, काही ज्या लोकांच्या घरांना तडे गेलेले आहेत आणि सर्वांना चांगला मान शासनाकडून अतिशय चांगल्या पद्धतीनं कसा फायदा शासनाचा लाभ घेता येईल ह्याचा आपण प्रयत्न करूया. त्यासाठी नामदार योगेश्वर कदम रविवारी सकाळी 11 वाजता ह्या दहिवली गावामध्ये येणार आहेत. त्यावेळेला आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी आवाहन करेन. आणि आज या ठिकाणी जे हे संपूर्ण दगड या ठिकाणी 5 फूट खाली कोसळलेलं आहे, त्यातून पुढे आपण ह्यातून 1 किलोमीटर अंतरावरती पुन्हा यामध्ये पाणी येऊ नये म्हणून त्या ठिकाणी JCB लावून ती संपूर्ण पाणी एका बाजूला ओढण्याचं काम ह्यातली ग्रामस्थांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी सर्व करतोय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.